भोगजी शिवारात ज्या शंकी गोगलगाई आहेत त्या सर्वाधिक महिला, लहान मुलं रात्रीच्या अंधारात ती वेचतात. आपण पाहू शकतात ही अशी दररोज ही पोती भरली जातात. ही पोतं भरून काय आहे तर हे गोगलगाई बांधून ठेवल्यात. वेचणं आणि ही करणं. वेचती गोगलगाई तू? हां, दिवसभर कॉलेज करून रात्रीच्या वेळेस गोगलगाई वेचायला लागतात. किती वेळ गोगलगाई वेचायला लागतं करायला? कमीत कमी 2 ते 3 तास वेचावं लागतात. केवढ्या मोठ्या आहेत? खूप मोठे आहेत, म्हणजे अंदाज सांगता येत नाही त्याचा. उघडून बघा पोत सोडतो तर आम्ही. उघडून बघा तुम्ही गोगल गाय हा काही तर बॅटरीनं बघा सोडते पोत, मी वास येतोय त्याचा तरी सोड येते. उलटे व्हायची बारी आली आम्हाला. गतुडी बांधून ठुल्यात येते. किती त्याची घाण सुटली उग. त्यात गुळण ते टाकलं आम्ही, ते मीठ टाकलं मरत्यात म्हणून. आणि तेव्हा ते आता त्याची उग दारात सध्या उभा राहू वाटा नाही. रात्री सगळं वेचायला चालू करावं लागतं? याचायला चालू करायला जात. तुम्हाला आता दिसत्याल बघा गोगल गाया किती भेटत आहे रात्रीच्याला. कुठून येईल सगळे एवढे? कुठून भेटत आहे? जमिनीत बसलेल्या जमिनीत बसत्यात आहे, येतात आहे पुन्हा. किती सोयाबीन खाल्लं? जवळजवळ एकरवर 1.5 एकर 2 एकर सोयाबीन खाल्लं बघा. तुम्हाला खाली बी दाखविते मी आणि हिथं बी हा काही बघा तुम्ही नुसतं. आणि खालचं बी एक तुकडं. रोज पोरग बकेटी भरून आणते ह्यात होती ते. मी बी आणते, ती लेकरं बी आणते ते. किती सगळीच ह्याच्या कामात? हो, सगळेच ह्या कामात रात्रभर. म्हणजे जराशेनं तर लय येतात आहे गागोल गोया. जेवण झोपच मोडली सगळी? झोपच मोडी गागल गोयाने, झोपच मोडी आमची. खरोखर मोडी झोप. रात्रभर बी आम्हाला झोपच नाही कसलीच. हे माझी शेजारीने म्हणली गोगल गाय करून मरचीन तर फकडीसारखं. तो पहिली कापसं होती तर फकडी करूनच माणसं ही करत होती. आता तशी आम्हाला गोगल गाय करून मारायची पाळी आली बघा. सरकारला काय सांगायचं? आम्हाला भरपाई द्या. हो, भरपाई द्या. आमची गोरगरिबाची भरपाई द्या. इकत पाकत आणतो ही खत बिका साधं लागते काय? एकरला 35 किलो बी लागते. 2 पोती खत 1 एकरला. आणि डबल पेरलंय आम्ही. मातीत सगळं मातीतच गेलं. ही लहान लेकरं आहेत? हो, ही लहान लहान सारखी याची. कितवीला दिली? 6वी. काय घरी मम्मी पप्पा काय म्हणतात गोगलगाईचं? दिसतात सगळं? आजूळात मामाच्या गावाला? मामी गोगलगाई याचा लावतात म्हण की. हां, किती वेळ वेचते? 2-3 तास. हां. आणि शाळा? शाळेत सकाळी जायचं, 4 वाजता यायचं आणि पुन्हा अभ्यास केला की लगेच गोगलगाई यायचं. काय करते ही गोगलगाय? हां, गोगलगाय काय करते? सोयाबीन शेंड खाती. शुंडच खाते? मामी काय म्हणत होते? लय खायली म्हणले का? काय मग सगळा स्वयंपाक, दिवसभर काम, रात्री गोगलगाय? दिवसभर जनावर त्यांना खाणं पिणं. दिवस मावळ स्वयंपाक नाही करायचा. 6-7 वाजले की वावरात यायचं. 12-1 वाजेपर्यंत चालूच आहे गोळा करायला. कृषी साहेब आले ते मग त्यांनी एक उपाय सांगितला. आणि वैरींच्या पेंड्या गोळ्याचं पाणीमध्ये वाकाची पोती बुडून बांधावरती मग तिथं गोळा होतात. मग ते गोळा करतात, शेतात फिरतात, गोळा करतात. दररोज किती दिवस झाले हे सगळं काम लागले? 8-15 दिवस झालं. जशी आम्ही सोयाबीन पेरली 2-2 पानावरती आली तेव्हा पण चालू केलं खायला वगैरे. ते आम्हाला कामच आहे. दररोज डेली काम आहे. संध्याकाळी आज महिना होतोय. आता पण शेतामध्ये किती मोठ्या गोगलगाई? एक पावशेरची आहे. पावशेरची, त्याच्या आतल्या बाहेरच्या. किती पेरलं? 2 वेळेस पेरून पण शेतामध्ये काहीच नाही. आणि पण खात्यातच आपण लावित राहते ते खात राहतात. खाली बसलात? दररोज वेचतात? दररोजची. किती मी तर एकटीच याचायला. हां, का बरं? काय करा, कुणीच नाही घरी. एकटीचीच येते. ती पोर घरी मी बारकं आहे. कोणचं बारकं? येडं पोरग आहे इथं उभं राहिलं आहे तिकडं. तेव्हा का मी तर एकटीच येते. त्या कधरून मला उलटी संडास झाली त्यानं. हां. हो, कसं काय? उलटी संडास झाली त्या गोगलगाईनं. अजून सध्या कसा निवाळला नाही. वासानं? त्या वासानं निघाणी ती त्याची. किती शेत आहे? हां, किती शेत आहे? आहे 2-4 एकर 5-6 एकर आहे. आणि काय सोयाबीन सगळं? सगळं सोयाबीन आहे. त्याच्यातल्या सगळं माझं तर खाल्लंय बघा. तेव्हा का इचू गटुडीची आम्ही येते ही पोरग ह्या काही. कृषी अधिकारी देखील आपल्यासोबत आहेत. खरं तर मोठ्या प्रमाणात गोगलगाई ह्याचा काय बंदोबस्त होऊ शकत नाही का? याच्यामध्ये आपण सर्व शेतकरी बांधवांना आपण आव्हान याच्या आधी आपण प्रचार प्रसिद्धी केलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण रासायनिक नियंत्रण करताना आपण मार्केटमध्ये
स्नेल किल नावाने प्रॉडक्ट आहेत. या स्नेल किल उपलब्ध आहेत. या स्नेल किलमध्ये आपण मेटाल्डिहाइड नावाचा एक पिलेट फॉर्म्युलेशनमधला एक घटक आहे. तो घटक त्याच्यामध्ये असतात आणि साधारणतः आपण शेतकऱ्यांना आवाहन करतो की ते पिलेट जे स्नेल किल आहे ते स्नेल किल आपल्याला ते वड्या तुकड्याच्या फॉर्ममध्ये असतात. ते प्लॉटमध्ये आपण शेतकऱ्यांना हँड ग्लोव्ज घालून आणि तोंडाला मास्क लावून आपण त्या 5 ते 10 मीटर अंतरावर आपण प्लॉटमध्ये त्याचा फायदा होतो. आणि गोगलगाय ते खाल्ल्यानंतर मरण पावतं. कृषी विभागानं आतापर्यंत काय नुकसान झालं आणि काय काय कारवाई केली आहे? कृषी विभागांना हे म्हणजे गोगलगायचा विषय कसा झाला, नैसर्गिक थोड्या असंतोलनामुळे चालू झालं. म्हणजे दरवर्षी असतेच, पण ह्यावर्षी थोडा प्रादुर्भाव त्यांनी सांगितल्याप्रमाणेपासून चालू झाले. ही गोगलगाय म्हणजे एक मोलुस्का एक ह्याच्यामधला आपलं जिओलॉजीमधला आहे, त्याच्यामधला एक प्रकारच आहे. म्हणजे एक शिंके गोगलगाय प्रादुर्भाव जास्त झाला. मुख्यतः हा निशाचर प्राणी मावशीनं सांगितलं रात्री बाहेर पडतो आणि हे जे मुख्य ठिकाण राहण्याचे म्हणजे रात्री काय करते, दिवसात एक झाडाच्या आड बांधावर कुठं वगैरे म्हणजे आडोशाच्या ठिकाणी राहतो आणि संध्याकाळी चालू करतो. आणि जर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर संध्याकाळी आले तर ते लगेच जर त्यांना बांधावर वगैरे चांगलं खायला नाही भेटलं तर शक्यतो ते सोयाबीन सुरुवातीच्या टप्प्यात कवळं असते, मग त्यांचं ते आवडतं खाद्य असते. मग त्यांना जर हिरव्यातला फरक कळत नाही, गवत असो किंवा सोयाबीन असो, मग जर ते सोयाबीनकडे लागले तर सोयाबीनचं पूर्ण नुकसान करतात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. आणि त्याच्यानंतर काय होतं की एकदा जर म्हणजे पाऊस असेल, सततचा पाऊस, आर्द्रता, पुन्हा 20 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान, ह्या सगळ्या गोष्टी त्याला पोषक राहतात. मग त्या कालखंडात त्याची हे होते आणि ह्याचा परिणाम असा होतो की उत्पत्ती पण मोठी वाढली. ह्या वर्षीची उत्पत्ती वाढली नाही. आता जर झालं तर ह्याच्यानंतर काय करायला होतं, हे ते गोगलगाय अंडे वगैरे घालतात. कमीत कमी 550 ते 400च्या आसपास अंडे घालतात. अंडे कुठं घालतात, जमिनीतच घालतात किंवा बांधावर घालतात शक्यतो. मग त्याचं काय होतं, जर आपण प्रतिबंधात्मक उपाय आता पुढच्या वर्षी ह्यांना एक जी आपण नांगरणी करतो हाय त्याच्यापेक्षा 1-1.5 फुटाची जास्त नांगरणी करावं लागेल. किती किलोची गोगलगाय याला आजीने सांगितलं होतं उघडून बघा. हा बघा, आपल्यावर पोतं उघड. ही अक्षरशः पोते भरतायत दररोज आणि यांचं दररोजचं काम काय आहे तर संध्याकाळच्या वेळेला ह्या गोगलगाया गोळा करायच्या. अक्षरशः पूर्ण लहान महिला असतील, लहान मुलं असतील, दिवसभर शाळेत जायचं आणि संध्याकाळी गाई वेचायला जायचं. का? सोयाबीन वाचवायचं आहे.